एव्हरीवन, जर तुम्ही सुद्धा वृंदावन ट्रिप प्लॅन करत असाल तर थांबा आणि ही रील शेवटपर्यंत बघा, कारण या रील मध्ये दाखवलेली सगळी ठिकाणं तुम्ही सुद्धा तुमच्या वृंदावन ट्रिप मध्ये आवर्जून पाहिली पाहिजेत. हॅलो एव्हरीवन, मी सलोनी. वेलकम टू वृंदावन मथुरा गोकुळ बरसाना दर्शन पार्ट 2. डे 3 ला संपूर्ण वृंदावन आणि गोवर्धन दर्शन होतं. त्याची सुरुवात बांके बिहारी आणि राधा वल्लभ मंदिरापासून झाली. नंतर यमुना माईचं दर्शन घेऊन निधिवनात पोहोचली. निधिवनामध्ये असणारे या वृंदा म्हणजेच गोपिका, तसंच येथे रासमहल, स्वामी हरिदासजी समाधी आणि बन्सीचोरी राधाराणी मंदिर सुद्धा आहे. आणि बांके बिहारी मंदिरात असलेली मूर्ती सुद्धा इथूनच प्राप्त झाली आहे. वृंदावन मधील अष्टदेवालयांपैकी एक असं हे श्री मदन मोहन मंदिर, जे श्री रामदास कपूर यांनी बांधले आहे. इंद्रदेवाच्या कोपामुळे होणाऱ्या वर्षावधारात रक्षण करणारा असं हा गोवर्धन पर्वत. मानसी गंगा, पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आणि साक्षात श्रीकृष्णांच्या मनातून प्रकट झालेली ही गंगा म्हणून मानसी गंगा या नावाने ओळखली जाते. राधाश्याम कुंड, श्रीकृष्णांनी कंसाने पाठवलेल्या बैलाच्या स्वरूपात असणाऱ्या राक्षसाचा वध केल्यानंतर त्याचे प्रायश्चित्त करण्यासाठी सर्व तीर्थस्थळांकडून स्नान करून घेण्यासाठी निर्माण केलेले हे कुंड. वृंदावन मधील संध्याकाळच्या वेळेस पाहावी अशी 2 ठिकाणं. एक, संतोषी माता मंदिर. इथे आपल्याला सर्व देवांचे एकाच ठिकाणी दर्शन घेता येते. इथे असणारी गुहा या मंदिराचं खास आकर्षण आहे. या गुहेमध्ये आपल्याला गणपती बाप्पा सोबत नवदुर्गांचं दर्शन घेता येतं. प्रेम मंदिर. वृंदावन मध्ये आलो आणि प्रेम मंदिर बघितलं नाही असं होऊ शकत नाही. श्री कृपाळू महाराज जी यांच्याद्वारे बनवलेलं हे मंदिर. संगमरवराच्या भिंतीवरती पडणारे रंगीबेरंगी लाईट्स भक्तांचं मन आकर्षून घेतात. इथे देखाव्यांमार्फत श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या लीलांचे वर्णन केलेले आहे आणि त्यामुळे हे मंदिर खूप लोकप्रिय आहे. आणि सगळ्यात शेवटी इस्कॉन टेम्पलने म्हणजे वृंदावन ट्रिपचा शेवट झाला. ट्रिपचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे. जर तुम्ही तो अजूनपर्यंत बघितला नसेल तर नक्की बघा.